Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक सादर. एनटीएचा प्रस्ताव 33 वर्ष जुना. मोदी सरकारनं हे अपूर्ण काम पूर्ण केलं. या विधेयकामुळे तरुणांचं भविष्य सुरक्षित राहील, जितेंद्र सिंह यांची हमी. नवीन विधेयक अर्धवट, फक्त आकडेवारी बदलली. विधेयकात पेपर लीक थांबवण्याची कुठलीही तरतूद नाहीये. मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. तर विरोधकांनी विद्यार्थ्यांचा आवाज उचलून धरल्यानं सरकारला गुडघे टेकावे लागले. खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा. भाजपकडून मला अनेक ऑफर. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. अभिजित दिपकेंचा दावा भाजपनं फेटाळला. भाजपकडून कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाही. दिपकेंचं वक्तव्य खोटं. एखादं यश डोक्यात जाता कामा नये. केशव उपाध्येंचा दिपकेंना टोला. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृह खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपके यांचं टीकास्त्र. देशाचे गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत? जंतर मंतरवर आम्ही जनरल कायर बघितला. लाठीचार्जवरून संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा. तर आधी स्वतःचा जनरल डायपर पक्ष सांभाळा, नवनाथ बन यांची टीका. जेनझीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं. अभिजित दिपकेंचा पलटवार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.